आज असा दिवस आलेला आहे की कोकोला एवढ्या मोठ्या गार्डनमध्ये आम्ही, ते पण रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि त्याला आम्ही बाहेर आणलेलं आहे. एवढं मोठं प्लेग्राऊंड भेटले त्याला. घाबरला तो. चला आपण हे घेऊयात. ओके ओहो आप बैठ जाओ उसके पास, उससे सेफ लगेगा. हाँ हाँ जाओ जाओ. चल आलो 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 आलो. ठीक है ठीक है ठीक है. कोको ए कोको, करे सकाळी असं होतं. किती छान वाटतंय ना हे घर. और ये, और आप तो लेट ही गए. सकाळ झाली का? हाँ सकाळ सारखं. सकाळ झाली का रे? आता हलत नाही बघ तो. कोको हालत नहीं है. एक ओके, क्या हुआ? घसरगुंडी आवडली नाही. घसरगुंडी आवडली नाही वाटते. तिकडे जातो तिकडे जातो. हो गो जातो परत. पता चला उसको डर लगा है तो सुना कर दे आपके ऊपर. शायद वही चालू है उसका. नहीं ना, अच्छा बच्चा है. जाने दो, ज्यादा परेशान मत करो उससे. असंच करतो तू. सेकंड टेपला घ्यायला गेलो. आप तो दिख ही नहीं रहे बाय द वे. वही दिख रहा है सिर्फ कोको. किधर भी दिख जाएगा कोको, डार्क में लाइट में. क्यों कोकी? क्यों कोकी? क्या हुआ? क्या हुआ? क्या हुआ? आजा मेरे पास, आएगा ना तू? क्या हुआ? आजा. नहीं तो बघितलं. ये अब हम कहाँ चलेंगे? अब घर चलेंगे. चलो. क्या आपका यहीं सोने का इरादा है? नहीं चल सकते हैं, है ना कोकी? कोको चल चल कोको चलो. चले घर चले. चलो. बहुत हो गई मस्ती. चलो तो हम चलते हैं घर फिर से. हमारा राउंड मार के हो चुका है. तब तक कोको यहाँ पे खेल लिया है. किती मजा केली त्याने. हो ना, किती मजा केली कोको. चलो. नहीं यार, उसको डर लग रहा है बहुत. चलो. हम खाली तो सोडू नाही शकत ना. नाही तो मांजरी वगैरे खूप. हाँ तेच ना. चालेल, चलो चलते हैं हम घर. या तो आप दोनों यहीं रुक जाओ आज. मैं जाती हूँ अकेली घर. नहीं. लेट्स गो होम. चलो आओ. गुस्सा हो गया घसरगुंडी के कारण. चले कोको को अपना घर पता है. देखो, हट जाओ आप उसके रास्ते से. चलो बताओ कोको, अपना घर कौन सा है? चले. क्यों रुक गया? आप रुक गए ना. देखा, खोलो अभी दरवाजा. त्याला माहिती आहे आपल्याला. कोको कोणतं चाबी माझ्याकडे. कोको चाबी माझ्याकडे. कोको हीच तर माझ्याकडे. ओ हिरो. त्याला माहिती मधून आहे आता तार. हिरो चाबी. चत्रा. मी नाही चाबी बोलत. खोलो म्हणतो. हां ठीक. चालेल. थक गया वो, बैठ जाएगा. नाही आणतो. सगळं माहिती आहे त्याला. कोणतं घर आहे, कसं जायचं घरात. ऍक्टिंग करतोय मी आता. ऍक्टिंग करतो. चलो. बसते तो थकला. हमारे पास फुर्सत नहीं है.
बिचारा थकला थकला थकला. तू बस पहिला मला तुला बसलं बघायचं बसून बस आपण बस चल बस. नाही ना असं नका करू तुम्ही. नाही आता बघा आता बसला आता बघा आता बघू आता बसला. बाय. आता नाही उठणार तो. ओके मी चालली घरी. दुसरं पण झालं. ओके मी चालली घरी. दुसरं दारू गेलं बघ सरळ सरळ घरी जायचं की नाही जायचं. चला चला आपण बाहेर जाऊ हा परत. तू का आला तू का आला. दार बंद कर बोलतो तो पहिले. अरे आम्ही चाललो आम्ही चाललो. राहा तू बाहेर राहा तू बाहेर. चलो गेला अंडर द बेड बसून रिलॅक्स्ड प्राणी गेलेला आहे बसून. की युअर फूड इज रेडी. इज एंग्री ऑन अस. कोको माऊ जेवण कर ना. क्या हुआ कोको खा ले. मैं देती हूँ हाँ मेरा बेटा खाएगा. कोको खाएगा गुस्सा नहीं करेगा. मेरा कोकी खाएगा. ये ले खा ले. अरे खाया खाया थोड़ा सा खाया था. खा ले ना. ये ले नीचे रख दिया. चल मत खा मेरे हाथ से. इधर रख देती बस. तो खा ले खा ले. क्या फिर से गरम करके लेके आ गए खाने. गरम गरमच लागतं. तू बघितलं ना थंडचं काय झालं. हो ना आपण भिजत ठेवलेलं चालेल. गरम केलेलं दूरून यायचं. खा ले यार लालची इंसान. लालची बाप रे बाप. देखा गरम चटूरा है लालची नहीं. इसको लालची नहीं बोल सकते इसको चटूरा इंसान कहते हैं. ते आरामात बसून खातोय तो. अब देखा अभी उठ जाएगा. चल उठ ही जाए यार इतना नाटक मत कर. अरे उठ उठ ना. उठ जा चल उठ 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 के खा. इंसान. चलो गुड नाइट गाइस. मैं खाता हूँ और सोता हूँ और कुछ नहीं करता हूँ. सकाळी सकाळी जिम झालेली आहे. बायको गेलेली सकाळी सकाळी ऑफिसला. तिला ऑफिसला सोडतानाच मी ना तयार होत जिमला निघतो. तर जिम सुद्धा झालेली आहे. 9 वाजून गेलेले. ऑफिस चालू झालेलं आहे. आता लेट्स आजचा किती टायरिंग डे असतो कारण की ना आज खूप सगळ्या मीटिंग आहे आणि आपली बाकीची ब्लॉगिंग आणि एडिटिंग बाकी आहे. बघू कसा टाइम काढता येतो. माझं ऑफिस चालू आहे पण ऑन द वे बायकोला आता थोडं घ्यायला चाललो आहे आणि नंतर परत घरी जाऊन परत आपल्याला ऑफिस अटेंड करायचं आहे. ॲक्च्युली ना उद्या खूप मोठं इम्पॉर्टंट काम आहे. त्या कामासाठी आम्हाला खूप सारे डॉक्युमेंटेशन करायचे आहेत. बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत. तर चलो लवकर जाऊ. आणि बायको आलेली आहे. कुठे आहे ती. कॅबमध्ये उतरत का नाहीये. इम्पॉर्टंट काम असलं म्हणून चलो. द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग जनता. आज मी ब्लॉगिंग चालू केलेली आहे आणि सकाळी सकाळी आमची सवारी कुठे निघालेली आहे. जिथे ज्यासाठी आम्ही कालपासून खूप प्रयत्न करत होतो. तुम्हाला 2 दिवसापासून आम्ही काहीतरी हिंट देत होतो. तर त्याच तयारीसाठी बायकोने खूप सगळे डॉक्युमेंट रेडी केलेले आहेत. नवीन काहीतरी होणार आहे आणि त्याची जोरदार तयारी चालू आहे. लोक अरे बापरे ट्रॅफिक भरपूर आहे कारण सकाळचे वाजलेले आहे 8:30 आणि लोक ऑफिसला जायच्या गर्दी घाईमध्ये टायमिंग आहे त्यामुळे थोडस आहे ट्रॅफिक.
ट्रॅफिक मध्ये त्याच्या डोक्यात एवढं टेन्शन चालू आहे ऑफिसचं की ते मध्ये रस्त्यात येत आहे माहिती का, येऊन डायरेक्ट उभं राहता डायरेक्ट उभं राहत आहे, मार दो भाई हमें ऑफिस नहीं जाना है. यस. तो काम होने के बाद मिलते हैं. तब तक हम तो ब्रेकफास्ट वगैरह कुछ भी नहीं कर पाएंगे अभी फिलहाल. सकाळी उठून पटापट आलेलो आहे गाडीमध्ये. आपल्याला ऑफिस पण करावं लागेल कारण की 9 वाजून गेलेले आहे. ऑफिस पण आणि हे काम पण कंटिन्यू करायचं आहे. आय थिंक मी एकटा ऑफिस करणार आहे. तुला काय टाइम मिळणार नाही ऑफिस करायला. पण मी लॅपटॉप वगैरे सगळं घेऊन आलेली आहे माझ्यासोबत. इव्हन चार्जर पण. मला चार्जरच नाही का आलं. चार्जर का घेऊन चालली इन केस मला माहिती ना माझा लॅपटॉप चार्ज पण आहे की नाही. तो इन केस मला अर्जन्सी आली तो गाड़ी तो है ही सही यार. तो मैंने सोचा रख ही लेती है. तो मैंने रख लिया. गुड आइडिया. चलो मिलते हैं. चलो फिर मिलते हैं, जल्दी मिलते हैं. आणि आम्ही आलेलो आहे मेन लोकेशनला. पोहोचलो टायमात पोहोचलो. एकदम डॉट टायमात पोहोचलोय. तुम्ही जर माझा तो जुनावाला ब्लॉग बघितला असेल ना तुम्हाला कळेल की नाही किती धावपळ व्हायची आणि किती गोष्टी राहून जायच्या. घोडा चाललाय घोडा त्या साईडला. चला मी रस्ता क्रॉस करून घेतो. बायकोला पुढे सोडलेले आहे, मी थांबतोय मागे. चालली ती. सो मागे तुम्ही बघितली एवढी गर्दी, तर ही गर्दी होती पासपोर्ट ऑफिसची. आम्ही पासपोर्ट ऑफिसमध्ये आलेलो. तात्काळचं बायकोचं अर्जंटमध्ये पासपोर्ट रिन्यू करतोय आम्ही. तुम्ही माझा पासपोर्टवाला ब्लॉग बघितला असेल. त्या ब्लॉगमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं की काय काय डॉक्युमेंट लागतात, काय काय नाही लागत. पण त्या गोष्टीला बराच टाइम झालेला आहे. आता जशी बायको येते आपण बायकोला विचारू की नक्की तुला कोणकोणते डॉक्युमेंट लागले. आम्ही तात्काळसाठी जसं फॉर्म सबमिट केलेला ना त्यामध्ये आम्हाला 3,500 रुपये लागलेले फॉर तात्काळ. आणि तुम्हाला विदिन अ वीक तुम्ही तुमचं टाइम स्लॉट घेऊ शकतो. म्हणजे ते अवेलेबिलिटीवर असतं. त्यांच्या कॅलेंडरवर दाखवतं कोणता डेट तुम्हाला सिलेक्ट करायची. पण नॉर्मलला जर तुम्ही गेले असाल तर तुम्हाला ना पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात मिळतं. आणि सेम काम झाल्यानंतर सुद्धा पासपोर्ट आपल्या घरी यायला पण तेवढाच वेळ लागतो. म्हणजे 15 ते 20 काही 1 महिन्याचं ड्युरेशन सांगतात ते. तात्काळमध्ये सगळ्याच गोष्टी फास्ट होतात. आपलं बुकिंग सुद्धा अपॉइंटमेंट सुद्धा आपल्याला लवकर मिळते. विदिन अ वीक मिळून जाते. आणि आता बघू काय काय डॉक्युमेंट लागले आणि त्याच्यानंतर किती लवकर आपल्याला पासपोर्ट मिळणार आहे. कारण की आपले वो किधर तो जाणे काय काहीतरी मस्त प्लॅन आहे. त्यासाठी पटापट घाई करतोय. थोडंसं आम्हाला लेट होऊन गेलं की पासपोर्ट रिन्यू करायला. पण पटकन करू आणि नवीन प्लॅन करू. आता बघू तुझी बायको काय सांगते. आणि त्यामुळे तुम्हाला ना तुम्ही तोपर्यंत गेस करा की पासपोर्ट झाल्यानंतर आम्ही कुठे जाणार आहे, काय प्लॅन करणार आहे. सगळ्यात जास्त ज्याची चांगली करेक्ट कमेंट असणार आहे ना त्याला बक्षीस, त्याला काहीतरी बक्षीस, त्याच लोकेशन बक्षीस. कितीही प्रिपरेशन केले ना तरी ना काही डॉक्युमेंट येतात. आता या बायको आता परत आलेली होती. सगळे डॉक्युमेंट कॅरी केलेले. पण तरीही तिने म्हणजे जेव्हा पहिल्यांदा पासपोर्ट बनवलेला तेव्हा लग्न नव्हतं झालेलं. तर तिने त्या बेसवर बनवलेलं होतं. आणि आता त्यांनी माझं नावासाठी त्यांनी आमच्या दोघांचे सेपरेट फोटो, एक नवीन ॲनेक्सर जे सुद्धा मागवला आणि माझे आधार कार्ड आणि पासपोर्टचं झेरॉक्स मागितलेलं त्यांनी. ते नवीन डॉक्युमेंट अचानक पैदा झाले आणि त्यांना ते लागत होते. सो कीप प्रिपेअर युअर सेल्फ. कारण की ना जेव्हा आपण पासपोर्टसाठी तुम्ही सगळे डॉक्युमेंट नेले ना तर थोडासा टाइम तुमच्यासाठी ठेवा. थोडंसं शांत डोकं ठेवा. कारण की ना अजून काही ना काही डॉक्युमेंट येतात. तर लेट्स सी आता ती बायको केव्हा येते आणि अजून काय नवीन गोष्टी घेऊन येते. आता तरी एक गोष्ट होती, पटापट सगळ्या गोष्टी करून तिला दिलेल्या आहेत. ती परत गेलेली ऑफिसमध्ये. लवकरात लवकर ती आता अपॉइंटमेंट संपून आली पाहिजे. कारण की आमचे पुढच्या ऑफिसचे पण कामं चालू आहे. आता 10-10:30 होऊन गेलेले आहे. ऑफिसला उशीर होत आहे. लेट्स सी. परत बायको आली, परत ती गेली. हे तिसरा राऊंड होता. परत एका डॉक्युमेंटसाठी आलेली. किसी से कोई लेना देना नहीं है. मैं मेरा खाऊंगा, तुम तुम्हारा जाओ सो जाओ. जय कुकी हम प्यार तो कर ले. हाँ चट लिया. गुड. कैसे चढ़ेगा. चलो गुड नाइट. चले. लाईक नक्कीच करा. आवडला असेल तर व्हिडिओ कमेंट नक्कीच करा की आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. तुमची काय प्रतिक्रिया आहे ती नक्कीच आम्हाला कळवा. आणि भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.